The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायाव अनपायिने। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या बसव कल्याण या ऐतिहासिक नगरीमध्ये 3 जानेवारी 2025 रोजी BCM हॉस्टेल बांगला रोड बसव कल्याण या ठिकाणी धम्म परिषद आणि धम्मदेसना कार्यक्रमाचं आयोजन सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आलेले आहे। ज्यांनी आम्हाला या धम्म परिषदेसाठी जाहीर धम्मदेसनेसाठी वारंवार फोन करून आग्रहपूर्वक विनंती केली आणि निमंत्रित केले असे आपल्या या धम्म परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष श्रद्धावान धम्म उपासक सुरेश मोरे त्यांचा संपूर्ण परिवार या कार्यक्रमामध्ये ज्यांनी संयोजन केलं ती संपूर्ण टीम संयोजन समिती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी म्हणून अनेक प्रकारे सहकार्य केलाय दान पुण्य केलाय ते सर्व दानदाता परिवार धम्म परिषदेला धम्मदेसनेच्या कार्यक्रमाला दूरवरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र
आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. या बसव कल्याण नगरीमध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो. व्हॉट्सअप वरती, यूट्यूब वरती आमची प्रवचन ऐकणारी भरपूर श्रद्धावान उपासक उपासिका इथे आहेत. प्रत्यक्ष कुणाचीही ओळख नाही. मोरे साहेबांना पण आम्ही काही प्रत्यक्ष भेटलो नव्हतो, पण बऱ्याच दिवसांपासूनची त्यांची इच्छा होती. मला म्हणाले, भंतेजी 40-50 वर्षानंतर पहिल्यांदाच धम्म परिषद धम्मदेसनेचा कार्यक्रम इकडे आम्ही आयोजित करतोय. महाराष्ट्रामध्ये जसं धम्माचं वातावरण आहे तसं वातावरण इकडे कर्नाटकात नाही आहे. त्यामुळे धम्मदेसनेची इकडे गरज आहे, जरूरत आहे असं त्यांनी सांगितल्यामुळे त्यांना ही आम्ही तारीख दिली. ते म्हणाले शक्य असेल तर आज सावित्री माई यांची जयंती आहे, ती 3 जानेवारीची तारीख आम्हास आपण द्यावी, आणि त्यानुसार आम्ही ही तारीख त्यांना दिली. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात, मला वाटतं गाव खेड्यातूनही आलात आणि बसव कल्याण मधून पण तुम्ही आलात. त्यामुळे तुम्हा सर्वांना भेटून मला हर्ष झाला. सुरुवातीपासून बऱ्याच मान्यवरांची भाषणं झाली. तात्याराव कांबळे साहेब इथे बोलले, त्यानंतर काही प्राध्यापक मंडळी बोलले, अजूनही गुरुजी मिलिंद गुरुजी पण बोलले, धम्मानंद भंतेजी बोलले, पंजानंद भंतेजी पण बोलले. सर्वांनी आपली मनोगत व्यक्त केली. अतिशय सुरेख अशी भाषणं प्रवचनं इथे चालली आहेत. मला वाटलं बा आपल्याला बोलायला भेटते की नाही काय माहिती, कारण तुम्ही बॉर्डरच्या जवळच आहात महाराष्ट्राच्या. मी सुरुवातीला विचार केला बा तुम्हाला कन्नडामधून बोलू की हिंदीमधून बोलू, पण कन्नडा काय आम्हाला येत नाही. मराठी येते, हिंदी येते, पण आता मगाशी बोलताना ते पय्यानंद भंतेजी म्हणाले तुम्हाला मराठी चांगली समजते, म्हणून मग मनोमन मी विचार केला की आपली भाषा मराठी आहे आणि तुम्हालाही मराठी समजते, म्हणून मराठीमधून बोलू. खरं तर तुम्ही पुण्यवान आहात, कारण ज्या प्रदेशामध्ये तुम्ही राहताय कर्नाटक प्रदेश, ह्याचा एक इतिहास आहे, इतिहासाची पार्श्वभूमी आहे तुमच्या राज्याला. ती पार्श्वभूमी म्हणजे सम्राट अशोक आणि 7 वाहन राजांची पार्श्वभूमी आहे. ते मी सांगेलच तुम्हाला, पण त्यापूर्वी ज्या दिवशी तुम्ही ही परिषद आयोजित केली आहे, कार्यक्रम घेतलाय, त्याबद्दल तुमचं मला पहिल्यांदा अभिनंदन करायचं आहे. मी सर्वांना तुम्हाला सांगेल की ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं, असे आपले श्रद्धावान धम्म उपासक परिषदेचे अध्यक्ष, ज्यांच्या महत् प्रयासामुळे हा कार्यक्रम होऊ शकतो आहे, असे सुरेश मोरे यांच्यासाठी एकदा आपण साधुकार देऊन त्यांच्या पुण्याचं आपण अनुमोदन केलं पाहिजे. त्याचबरोबर सर्वच संयोजन समितींच्यासाठी एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये सुद्धा आपण सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण हा परिवर्तनाचा आगाज आहे. प्रत्येक ठिकाणी असे धम्म परिषदेचे कार्यक्रम, धम्मदेसनेचे कार्यक्रम झाले पाहिजे, कारण बाबासाहेबांना हे अभिप्रेत होतं. 68 वर्ष झाले आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन, आणि 68 वर्षांमध्ये आता ते सुरुवातीला भंतेजी म्हणाले तुमच्याकडच्या लोकांचं काय मला माहिती नाही स्वभाव कसा वगैरे, काय आचरण वगैरे काय आहे, कारण एकदा मला वाटलं ते म्हणण्या केळी काहीतरी आहे तिकडे एकदा भंतेजींनी धम्म परिषदेसाठी बोलवलं होतं विजयादशमीला, एकदा 1-2 वर्षांपूर्वी तेव्हा आलो होतो, आणि त्यानंतर मग इकडे एकदा आलो. गुलबर्ग्याला तर आलेलो आम्ही 1-2 वेळा. तर मी हे यासाठी तुम्हाला सांगेल की आज सावित्रीमाई जयंती आहे. मी तुमचं अभिनंदन यासाठी करतोय कांबळे गुरुजी, आपण जर पाहिलं तर मी तिकडे बोललो, ह्याच्यावरती बऱ्याचदा बोलतो मी, जेव्हा महापुरुषांच्या जयंत्या असतात, हालाकी आपण बाबासाहेबांच्या समाजात जन्मलो, आणि बरं झालं बाबासाहेबांच्या समाजात जन्मलो म्हणून आज आपल्याकडे हे जे वैभव आपल्याला प्राप्त झालाय, तर ते प्राप्त झालं. बाबासाहेबांनी समतेचा विचार सांगितला, बाबासाहेबांनी बुद्ध दिला, माणसातला माणूस ओळखा, माणसाशी माणसासारखं वागा, हा संदेश सुद्धा बुद्धाचा बाबासाहेबांनी आपल्याला दिला. म्हणून चांगल्या लोकांना चांगलं म्हणावं हा विचार बाबासाहेबांनी दिल्यामुळे की काय आज आपण पाहतोय भारतात जेवढे बाबासाहेबांचे अनुयायी राहतात, या कर्नाटकात असो की महाराष्ट्रात असो, केरळमध्ये असो की कुठेही असो,
जे स्वतःला आंबेडकरी लोक म्हणून घेतात किंवा जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, मला या गोष्टीचा अचंबा वाटतो. आणि खरं तर बौद्धेतर जे लोक आहेत, कोणावर टीका टिप्पणी आपण कधीच करत नाही, तुम्ही आपल्या ग्रेट हॅपीनेसला फॉलो करत असाल तर, आणि टीका टिप्पणी करूही नाही. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, बिलकुल त्याची आपल्याला आवश्यकता आहे. परंतु बाबासाहेबांना पुढे करून इतर लोकांच्या श्रद्धेची, त्यांच्या परंपरेची मन दुखवणं, आता हे जे गुरुजी बोलले हा माझा विचार आहे. भगवंताने माणसं जोडायला शिकवले, तोडायला नाही शिकवले. आणि बुद्धाचं वचन आहे, नही वेरेन वेराणी संमंती कुदाचनं अवेरेनच संमंती येस धम्मो सनंतनु. वैराने वैर शांत होत नाही. भांडण केल्याने, शिव्या दिल्याने माणसं जवळ येत नाहीत. तर ते घरचे असो की बाहेरचे असो, माणसं लांब गेल्याशिवाय राहत नाहीत जर तुम्ही भांडण करत असाल, शिव्या देत असाल. मी नेहमी प्रवचनात सांगतो, कुत्र्याला जर भाकर घातली, कुत्र्याच्या डोक्यावरून, पाठीवरून जर हात फिरवला तुम्ही, तर ते कुत्र गोंडा घोळते आणि आपल्या जवळ येते. आणि माणसाला जर रागाची भाषा बोलली, माणसांना जर शिव्या दिल्या, तर ते घरचे असो की बाहेरचे असो, आपल्या जवळ बिलकुल थांबणार नाहीत. आपला सहवास त्यांना आवडणार नाही, ते आपल्यापासून लांब जातील. हा निसर्गाचा नियम आहे. 999 खून करणारा अंगुलीमाल, त्याच्याकडे शस्त्र होतं, भगवंताकडे मैत्रीरूपी शस्त्र होतं. भगवान त्याच्याकडे गेले, रस्त्यातले वाटसरू भगवंताला हटकत होते की जाऊ नका, अंगुलीमाल तिकडे राहतोय. पण भगवंत असतात, ते कुणाच्या शस्त्राने, कुणाच्या माराने मरत नसतात. अंगुलीमालाकडे भगवान आपले गेले आणि अंगुलीमालाला काही असा लांब लचक उपदेश दिला नाही भगवंताने, थोडाच उपदेश दिला. अंगुलीमालाला भगवान म्हणाले, तोडणं फार सोपं आहे, कुणाला मारणं फार सोपं आहे, कुणावर टीका टिप्पणी करणं, कुणाची निंदा करणं, कुणाची चहाडी करणं, कुणाचं पाखडणं, कुणावर तोंड सुख घेणं, हे तर कोणालाही जमेल. ते लय सोपं आहे. त्याच्यासाठी काय डिग्र्या बिग्र्या आपल्या नावासमोर असल्याच पाहिजे असा काही विषय नाही आहे. फार जास्त पुस्तकं वाचले पाहिजे असाही काही विषय नाही. आणि खरं तर शिव्या देण्यासाठी, भांडणं करण्यासाठी कुठं ट्रेनिंग सेंटर नसते. पण तरी सर्वात जास्त लोक त्याच क्वालिटीचे आहेत. तर भगवान बुद्ध त्या अंगुलीमालाला म्हणाले सारांश रूपाने की माणसं मारणं, माणसांना शिव्या देणं, माणसांना दूर लोटणं, माणसाला परेशान करणं, माणसांना वैतागून सोडणं, माणसावर डोळे वटारून पाहणं, हे फार सोपं आहे. म्हणजे तोडणं फार सोपं आहे. मग ते स्वतःचं घर असो, समाज असो का देश असो, तोडणं फार सोपं आहे, जोडणं अवघड आहे. म्हणून लहानपणी अंगुलीमालाचा धडा होता बघा. भगवान बुद्धाने त्याला एक शाखा तोडायला सांगितली, 2-3 पानं तोडायला सांगितले, आणि भगवान बुद्ध पुन्हा त्याला म्हणाले की तू जोडून दाखव. शक्य आहे का ते? एखाद्या झाडाचं फळ जरी तोडलं तर पुन्हा त्याला जोडू शकत नाही. पान जरी तोडलं तर पुन्हा त्याला जोडू शकत नाही. फांदी जरी तोडली तर त्याला पुन्हा जोडू शकत नाही. जशास तसं माणसं जर तुटली तर ती माणसं सुद्धा, जसं पूर्वी आपली मैत्री असेल, पूर्वी प्रेम होतं, तर भांडण केल्यामुळं, मारामारी केल्यामुळं, शिवीगाळ केल्यामुळं, जीवनातून उद्ध्वस्त केल्यामुळं पुन्हा पूर्ववत तसेच लोक आपल्या जवळ येऊ शकत नाहीत. हे तोंड मोठं बेकार आहे. भगवान बुद्धाचं वचन आहे, मी नेहमी प्रवचनातून सांगत असतो, इथे जर साखर असेल म्हणजे गोडवा असेल, आणि इथे जर बर्फ असेल तर दूरची माणसं जवळ येऊ शकतात. आपली काय ओळख होती का? सुरेश मोरे साहेबांची आपली काय ओळख होती का? पण ते मला म्हणाले, भंतेजी 6 महिन्यांपासून आम्ही प्रवचन ऐकतो. त्यांच्या बहिणीकडे गायकवाड परिवाराकडे भोजनदान दिलं आम्हाला. गायकवाड साहेब पण सांगत होते, भंतेजी सकाळ संध्याकाळ आम्ही प्रवचन ऐकतोय तुमचे, आम्हाला ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या गोष्टी माहिती झाल्या. धम्मापासून, धम्माच्या विचारापासून आम्ही कोसो दूर होतो. आणि आता नव्याने युट्यूबच्या माध्यमातून ज्या धम्मदेशना घर बसल्या श्रवण करायला मिळतात, त्यामुळे तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आणि म्हणून परिवर्तन होत आहे. मी हे यासाठी म्हणून तुम्हाला सांगतो आहे की भगवंताचा विचार माणसं जोडण्याचा आहे. बाबासाहेबांचाही विचार माणसं जोडणारा आहे. तुम्हाला त्याचं उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं बाबासाहेबांचं, की बाबासाहेब सुद्धा जरी बाबासाहेबांचा इथल्या व्यवस्थेनं अपमान केला, बाबासाहेबांना छळलं, बाबासाहेबांना त्रासून सोडलं, बाबासाहेबांना रात्रीच्या 12 वाजता बडोद्याला गुजरातमध्ये ब्रीफकेस सुटकेस घेऊन, त्यांचे कपडे घेऊन घराच्या त्या रूमच्या बाहेर हाकलून लावलं. बाबासाहेब वडाच्या झाडाखाली ढसाढसा रडत बसले.
पण फक्त रडतच बसले नाही, तर त्यांनी संकल्प केला. आजही गुजरातमध्ये तो संकल्प दिवस साजरा केला जातो. बाबासाहेबांनी कोणता संकल्प केला? मी एवढा शिकलेला असताना MA, PhD, DSc, LLD, D लीट बॅरिस्टर ऍट ल एवढ्या डिग्र्या माझ्या नावासमोर आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन मी डिग्र्या घेऊन आलो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन मी शिकून आलो. विलायतेला जाऊन मी शिकून आलो आहे. मी कायदा मंत्री आहे. मी 3 बॅरिस्टरांपैकी भारतातले 1 बॅरिस्टर आहे. आणि मी एवढा विद्वान, उच्च विद्वान पंडित असताना, मी सूटबुटात कोटात राहत असताना, मी एवढा स्वच्छ असताना, माझं चारित्र्य एवढं नितळ आणि शुद्ध असताना, जर आज माझं कोणी अस्पृश्यता म्हणून कोणी मला छळते आहे, कोणी अपमानित करते आहे, तर माझ्या अज्ञानी म्हणजे अशिक्षित बांधवांच्या वरती काय वेळ आलेली असेल. बाबासाहेबांनी विचार केला, तिथे संकल्प केला, ही जी वेळ माझ्यावर आली आहे आणि माझ्या समाज बांधवांवरती आली आहे, ती मी बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि ते परिवर्तनाचा जो आगाज आहे, परिवर्तनाचा जो संकल्प आहे, बाबासाहेबांनी तिथे गुजरातीमध्ये केला. आणि खरोखर बाबासाहेबांनी कायद्यानुरूप म्हणजे कायद्याच्या रूपाने या देशातलं वातावरण बदलवलं पूर्ण. भलेही बदलणारे लोक, बदललेले लोक बाबासाहेबांच्या रिझर्वेशन आरक्षणामुळे जरी रिझर्वेशन घेतात बाबासाहेबांचं किंवा बाबासाहेबांनी केलेल्या उपकारांमुळेच परिवर्तन झालंय, आणि जरी ते बाबासाहेबांचं नाव घेत नसतील हरकत नाही, पण बाबासाहेब होते आणि बाबासाहेबांमुळे जे काही जे परिवर्तन झालंय ते त्यांच्यामुळेच झालेलं आहे. त्या बाबासाहेबांबरोबर जरी असं घडलं तर बाबासाहेब घटनेच्या माध्यमातून देशाचा बदला घेऊ शकले असते, पण तसा बदला बाबासाहेबांनी घेतला नाही. बुद्धाचा संदेश, बुद्धाचं तत्व इथल्या राज्य घटनेमध्ये बाबासाहेबांनी टाकलं. समता स्थापित केली, न्याय बंधुतेची शिकवण बाबासाहेबांनी बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतली आणि भारतीय संविधानात टाकली. आणि हा देश आपला जो आपल्याला दिसतोय तो केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या विचारांमुळे दिसतोय. कारण बाबासाहेबांकडे बुद्धाचा विचार होता. महाडला जो प्रसंग घडला तुम्हाला माहिती असेल सर्वांना. तुम्ही जर महाडचा इतिहास वाचला चौदार तळ्याचा, तर जेव्हा बाबासाहेब सत्याग्रह करत होते पाण्यासाठी, तेव्हा एकीकडे सभा सुरू होती, दुसरीकडे आपल्या लोकांसाठी जेवण सुरू होतं, भोजन बनवणं सुरू होतं. आता जसं भोजन तिकडे बनवणं सुरू असेल, खिचडी चावल काय जे असेल ते, डाळ भात तुमच्याकडे, तुमचं कर्नाटकी जेवण आहे बा वेगळ्या प्रकारचं, महाराष्ट्रीयन जेवण वेगळं, कर्नाटकचं वेगळं, तेलंगणा कोणत्या राज्याचं जेवण वेगवेगळं असते. तर जेव्हा मग सभा सुरू होती, बाबासाहेबांचं भाषण सुरू होतं, ज्या ठिकाणी स्वयंपाक तयार केला जात होता, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, तुम्ही जर बाबासाहेब वाचत नसाल तर, बाबासाहेबांच्या गाण्यावर नाचता तर कोणाला येईल? बाबासाहेबांच्या गाण्यांवर नाचता तर कुणालाही येईल. रात्रभर लोक नाचतात हे आम्ही पाहिलं. भीम के लखते जिगर आधे इधर आधे उधर, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे ना अजून काय काय पाहिजे, आणि याच्या रक्तामध्ये दारूची भेसळ झालेली असते तेव्हा, आणि हे म्हणते तुझ्या रक्तामधला भीमराव. कशाला पाहिजे तुझ्या रक्तामधला? तुझ्या रक्तात भीमराव आहेच नाही. मी सकाळी का कालच टाकलं बघा व्हॉट्सअप स्टेटसला, फेसबुकला, तुम्ही पाहिला असेल तर बघा. जे लोक निर्व्यसनी आहे, स्वतःला जर आंबेडकरी म्हणून घेतात, ते कोणत्याही राज्यातली असो, देशभरातली लोक जे स्वतःला निर्व्यसनी म्हणजे बनवतात, दारू गांजा बिडी तंबाखू पासून अलिप्त ठेवतात आपल्या परिवाराला, असे जे लोक आहेत आणि जे सदाचारी आहेत, पंचशिलेचं पालन करणारे, अष्टशिलेचं पालन करणारे, तेच लोक बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहेत. बाकीचे सगळे लोक स्वार्थी आणि ढोंगी आहेत. मग ते भाषण करणारे असो बाबासाहेबांच्या नावानं, का काय कार्यक्रम करणारे असो की काही असो, अनुयायी त्यांनाच म्हणतात जे त्या महापुरुषांच्या आचरणाचं, तत्वाचं अनुसरण करत असतात. बरोबर का नाही गुरुजी? अनुसरण करता आलं पाहिजे. अहो नाचता तर कुणाला येईल, भाषण तर कुणालाही करता येईल. भगवंताने पण सांगितलं, नतावता धम्म धरो यावता बहुभासती योज अपंपी सुतवानं धम्मं कायेन पස්සती. धम्माचं आचरण करता आलं पाहिजे. ह्या बाकीच्या गोष्टी तर कुणालाही जमतील. जेव्हा मग महाडला तो प्रसंग घडला, तर इतर लोकांनी त्या पातेल्यामध्ये वर्णाच्या माती कालवली, भातात माती कालवली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे काही स्वयंपाक होता तो स्वयंपाक म्हणजे त्याच्यात माती कालवली, फेकून दिला, खाली जमिनीवर सांडवला. आपले लोक धावत पळत बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब
इतर लोकांनी जातीवाद केला आणि आपलं जे भोजन बनत आहे त्याच्यात माती कालवली आणि उरलेलं भोजन जमिनीवर सांडून दिलं. तुम्ही आदेश द्या, सगळ्या लोकांना चारी मुंड्या चित करू, आम्ही त्यांचा खात्मा करू. बाबासाहेब शांतपणे, शांत डोके, बोधिसत्व असतात, महामानव असतात, बुद्धाच्या विचारावर चालत असतात ते. बाबासाहेबांनी शांत डोक्याने विचार केला आणि आपल्या लोकांना सांगितलं. आपले लोक म्हणजे तेव्हाचे सरदार लोक, मिलिटरी मध्ये लोक होते, अंगरक्षक होते बाबासाहेबांचे. बाबासाहेब म्हणाले गरम होऊ नका, जशास तसं उत्तर देण्याचं माझं तत्वज्ञान नाहीये. तुम्ही शांततेने घ्या, त्यांना विरोध करायचा, त्यांना त्रास द्यायचा देऊ द्या, पण एक वेळ येईल की कायद्यान्वये त्यांना त्रास देणं थांबवावं लागेल, अन्यथा त्यांनाही जेलमध्ये जावं लागेल. आणि बाबासाहेबांनी तिथे आपले लोक म्हणाले तुम्ही फक्त छू म्हणा, तुम्ही फक्त आदेश द्या, सगळ्या महाडमध्ये रक्ताचा पाठ जर नाही वाहू घातला तर आमचं नाव बदलून ठेवा बाबासाहेब तुमच्यासाठी. आणि आपले लोक ते करू शकत होते. आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण जर कोणतं आहे तर आज 3 तारीख आहे, परवाला 1 तारीख होती. भीमा कोरेगावला 499 महार लोक त्या काळातले, एक मातंग व्यक्ती, असे 500 शूरवीर सैनिक आणि दुसरीकडे 28,000 पेशवे लोक. या 500 लोकांनी त्या 28,000 पेशव्यांना मारून टाकलं. बघा, हा इतिहास आहे आपला. बाबासाहेबांना आपल्या लोकांनी सांगितलं आम्ही मारू शकतो, बाबासाहेब तुम्ही सांगा. पण बाबासाहेब म्हणाले तसं करू नका, मारू दिलं नाही बाबासाहेब. हे एक उदाहरण आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. बाबासाहेब तोडणाऱ्यांपैकी नव्हते, पण संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना उत्तर दिलं बाबासाहेबांनी. आणि इथली अस्पृश्यता जी आहे त्याचं निवारण केलं बाबासाहेबांनी. हे यासाठी म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बघा की आज सावित्रीमाईंची जयंती आहे. मी जाहीरपणे बोलत असतो, तुमच्या बसव कल्याणमध्ये मला माहित नाही माळी समाज आहे की नाही, असेल, भरपूर माळी समाजाची लोक असतात, आजूबाजूच्या प्रदेशात पण आहेत, महाराष्ट्रात भरपूर माळी समाजाची लोक आहेत. जर कोण्या सुज्ञ लोकांनी सर्वे केला आजच्या दिवसाचा की सावित्रीमाईनं स्त्रियांना, मुलींना शिक्षण मिळावं यासाठी अंगावरती शेणाचे गोळे झेलले, चिखल झेलला, जीवाचं रान केलं त्या काळामध्ये, आणि त्यांनी शाळा काढली. त्या सावित्रीमाईची जयंती तुमच्या बसव कल्याण मध्ये तुम्ही उद्या सर्वे करा. सरकारी कार्यालय जर सोडलं तर किती ठिकाणी साजरी झाली ते पहा. म्हणून एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा, हे तुम्हाला मी सांगतो. त्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, शाहू महाराजांची जयंती असो, क्रांतीज्योती फुलेंची जयंती असो, सावित्रीमाई जिजाऊची जयंती असो की अजून कुणाची जयंती असो, जयंत्या साजरी करणारे, त्या महामानवावर भाषण देणारे, त्या महामानवाच्या तत्वांचा काय म्हणू त्याला आदर करणारे या भारतात सर्वात जास्त जर लोक कोणते असतील तर ते कोणते आहेत? बौद्धच लोक आहेत. बाकीच्यांना तर माहितही नाही महापुरुष कोण आहे, त्यांनी याचं कार्य काय आहे. आताही तुम्ही पहा, आपल्या एखाद्या घरात गेलो आपण, आता आम्ही भोजनाला कार्यक्रमाला जेव्हा जातो लोकांकडे, मला वाटतं आदर्श पण काही लोक इथे बसलेले आहेत, त्यांनी ही गोष्ट ऐकून घेतली पाहिजे. तुम्ही जर बौद्ध लोकांकडे गेलात तर भगवान बुद्धाचा फोटो असतो, भगवंताच्या बाजूला महापुरुषांचे फोटो असतात, कबीराचा फोटो असतो, बाबासाहेबांचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, शाहू महाराजांचा, महात्मा फुले, जिजाऊ, रमाई, अण्णाभाऊ साठे पर्यंत सगळ्यांचे फोटो असतात. मी तर म्हणतो एकमेव आपला असा समाज आहे की जे सगळ्या महापुरुषांचा आदर करतात, आणि तो समाज म्हणजे बाबासाहेबांचा समाज, म्हणजे बौद्ध समाज आहे बघा. आणि म्हणून सावित्रीमाई जयंती साजरी करत असताना ही तारीख मोरे साहेबांनी आपल्याला आमच्याकडून घेतली आणि या दिवशी धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण मला म्हणायचं, याच्या पुढे जाऊन या इतर लोकांचे डोळे कधी उघडतील? कधी कधी असा विचार येते गुरुजी की आपले लोक सगळ्यांचा उदो करतात, सगळ्या महापुरुषांचा, पण इतरांना पण तर समजलं पाहिजे. आज बाबासाहेबांचा अपमान होतो. खरं तर अपमान फोटोमुळे पुतळ्यामुळे तर होतच नाही. खरा अपमान तर मी सांगतो आपल्या लोकांनाच बोलतो जास्त मी. खरा अपमान करणारे जर कोणते लोक असतील बाबासाहेबांचा, भगवान बुद्धाचा, तात्विक दृष्ट्या, तर आपलेच लोक आहे. ते भंतेजी जे बोलले ते खरंच बोलले बघा. आता आम्ही ते एकदम डायरेक्ट बोलत नाही कधी कधी, कारण सर्वजण ऐकतात. कारण या वेळेला जर असं काय काय शिकवावं लागत असेल, भीमके लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धरण अर्ध्यापेक्षा जास्त उधर असतील,
खरंच हॉलमध्ये एक आणि किचन मध्ये दुसरं असेल तर कशाचं काय आलं मला सांगा ना. भारत बौद्धमय करायचंय भाषणातून सांगतात लोक आपले. भारत बाबासाहेबांना बुद्धमय करायचा होते म्हणते, आणि बाबासाहेबांना भारत बुद्धमय करायचा खरीच गोष्ट आहे, पण आपल्या घरात काय आहे, सुरुवात कोण कोणापासून करेल हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. जर बाबासाहेबांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत असं वाटत असेल आपल्याला, बाबासाहेबांचे 3 मुलं मुलगी रमाई जर आपल्यासाठी बाबासाहेबांनी घालवली असं जर आपल्याला वाटते आहे, बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं, त्याग समर्पण बलिदान जर आपल्यासाठी आहे, तर 68 वर्षाचे आपण जे बौद्ध आहोत त्यांनी स्वतःला प्रश्न केले पाहिजे, मी प्युअरली बौद्ध झालोय का? मी पंचशिलेचं पालन करतो का? माझ्या परिवार पंचशिलेचं पालन करतो का? हिंसेच्या प्रवृत्तीपासून मी दूर आहे का? चोरीच्या प्रवृत्तीपासून मी दूर आहे का? व्याभिचारापासून मी दूर आहे का? मी खोटं बोलण्यापासून दूर आहे का? चुगली करण्यापासून दूर आहे का? व्यर्थ बडबड करण्यापासून दूर आहे का? शिवीगाळीची भाषा वापरण्यापासून दूर आहे का? दारू गांजा बिडी तंबाखू पासून दूर आहे का? मी किमान रविवारी बुद्ध विहारात जातो का? मी 22 प्रतिज्ञांचं पालन करतो का? मी बौद्ध धम्माचा अभ्यास करतो का? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करतो का? हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, इतरांना नाव ठेवणं फार सोपं आहे, या लोकांना शिव्या देणं फार सोपं आहे, परंतु आपण आपल्यावरती फोकस केला पाहिजे. आपली एनर्जी वेस्ट गेली नाही पाहिजे, वाया नाही गेली पाहिजे. आपण आपल्या लोकांमध्ये सुधारणा घडवली पाहिजे. आपल्याच लोकात सुधारणा घडली नाही तर दुसऱ्यांमध्ये काय घडेल, आणि दुसऱ्याला सांगून तरी काय फायदा आहे? आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो. मी सुरुवातीला तुम्हाला जे म्हणालो की तुम्ही कर्नाटकात राहता, आम्ही गुलबर्ग्याला दोन वेळा गेलो, 2-3 वेळा गेलो होतो, आणि गुलबर्गाच्या बाजूला सन्नती स्तूप आहे, बरोबर आहे. सुरुवातीला मी काय म्हणालो तुम्हाला, सम्राट अशोकाचा जेव्हा राज्याभिषेक झाला, त्याने जेव्हा पदभार स्वीकारला, तो राजा जेव्हा बनला, तेव्हा राजा बनल्यानंतर 14व्या वर्षी एकदा कर्नाटकमध्ये तुमच्या, आणि 20व्या वर्षी एकदा तुमच्या कर्नाटकात सम्राट अशोक येऊन गेला, आणि सम्राट अशोकाने या गुलबर्ग्याजवळ तुमच्या कर्नाटकमध्ये सन्नती स्तूपाचं निर्माण केलं. बघा, माहिती तुम्हाला? माहितच असणार बाबा, तुम्ही कर्नाटकचे लोक आहे, तुम्हाला. आणि दुसरा स्तूप जो आहे, त्या सन्नती स्तूपाचं संरक्षण करण्यासाठी सन्नती स्तूपापासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती सातवाहन राजांनी निर्माण केला. बघा, ते अनेगुट्टी स्तूप म्हणून त्याला ओळखतात. कोणता? तुमच्याकडे नाव आहे लय अवघड. आम्ही जेव्हा एंट्री केली कर्नाटकमध्ये, आमचे भत्तेजी पण हे गोल 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 काय दिसते बाबा, आपल्याला काय वाचता येईल? बरं झालं त्याच्या खाली इंग्लिश मध्ये लिहिलं, पण वाचता येत होतं आम्हाला ते बसव कल्याण खाली इंग्लिश मध्ये पण लिहिलं, काही काही ठिकाणी मराठीत तिकडे लिहिलं होतं. नंतर मग सुरू झाली तुमची कन्नडा आणि खाली इंग्लिश लिहिलं होतं. म्हणून जमलं. आता गेस्ट हाऊसला आम्हाला घेऊन गेले मोरे साहेब, मी पाहत होतो तिथे काही इंग्लिश आहे नाही, हिंदी नाही, कोणती भाषा नाही, तर ती कन्नडात होती पूर्ण भाषा. तर ते आम्हाला शिकावी लागेल, कारण इकडे हे 2 राजाने स्तूपांचं निर्माण केलं. बघा, म्हणजे एक तर सन्नती स्तूप निर्माण केला गुलबर्ग्याच्या जवळ, कोणी? सम्राट अशोकाने. 2 वेळा सम्राट अशोकाला, आणि त्यांच्या नंतर सातवाहन घराणं होतं, सातवाहन राजे होते. सातवाहनाने अनेगुट्टी स्तूपाचं निर्माण केलं संरक्षण करण्यासाठी सन्नती स्तूपाचं. तिथे बघा हत्तीचं शिल्पकला वगैरे बनवलेली आहे. बघा, हत्तीचे चित्र वगैरे. आम्ही गेलो तिथे, फोटो वगैरे काढले होते, आम्ही टूर काढला होता तेव्हा. गुलबर्ग्याला मोठं विहार आहे, ते आपल्या लोकांनी, खडगे साहेबांनी बनवलेलं. मी तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि मला पूर्ण विश्वास आहे की इथे जो तुमचा संकल्प आहे, हे पाठीमागच्या टेकडीवरती भगवान बुद्धाची 110 फूट उंच भगवंताची मूर्ती बिलकुल निर्माण होईल, म्हणजे निर्माण होईल याची मला शाश्वती आहे. तुम्ही करून दाखवा. खरं तर बाबासाहेबांबद्दल एका कवीनं म्हटलेलं आहे की कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में तो हर घर में एक आंबेडकर पैदा करो, एक आंबेडकर पैदा करो. शेजाऱ्यांच्या घरात आंबेडकर पैदा होणार नाही, आपल्या घरात आपण पैदा केला पाहिजे, त्याला निर्माण केलं पाहिजे. त्यासाठी आपल्या मुलांना बुद्ध धम्माचे संस्कार सांगितले पाहिजे, बाबासाहेब माहीत करून दिले पाहिजे. नाही तर फक्त इंग्लिश शाळेत गेला पाहिजे बा पोरगा आपला, चांगल्या पगाराची नोकरी केली पाहिजे त्यानं, आणि त्यानं माय बाप बायको वगैरे सांभाळली पाहिजे, अशी इच्छा धरून शिक्षण देतात लोक. शिक्षण तर दिलंच पाहिजे, पण त्यासोबत संस्कारही दिले पाहिजे. आपल्या बाजूला पहा, बसव कल्याण काय
बसवेश्वराची उंच किती फूट उंच आहे? 108. बघा 12व्या शतकामध्ये त्यांनी कार्य केलं. खरं तर हे महान कार्य होतं त्या काळात, कार्य करणं समतेचं, अस्पृश्यता निवारणाचं कार्य बसवेश्वरांनी केलं. ही फार मोठी गोष्ट आहे. त्या काळामध्ये फार वेगळा काळ होता तो, आणि त्यामुळे त्यांच्याच मूर्तीच्या बाजूला आपल्या समाजाचा संकल्प आहे. मोरे साहेब म्हणाले की 110 फूट उंच या टेकडीवरती, धम्मभूमीवरती भगवान बुद्धाची मूर्ती आम्हाला उभं करायची आहे. त्यासाठी कितीही जरी पैसा लागला तर हरकत नाही, पण ती मूर्ती उभी केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही खरे बौद्ध तेव्हा ठराल. मी तर सांगतो बापा, भगवान बुद्धाची मूर्ती तुम्ही उभी करू शकले पाहिजे, नाही तर बस मोठं तर व्हायचं आहे, श्रीमंत तर व्हायचं आहे. मी ऐकलं आपल्या कर्नाटकातली आपली माणसं फार श्रीमंत आहेत, फार पैसेवाली लोक आहेत असं मी ऐकलंय सगळीकडे आपली माणसं. पण सगळेच माणसं काही बाबासाहेबांच्या चळवळीसाठी योगदान देत नाहीत, हे तेवढंच खरं आहे. आणि तुमच्याकडे काही वेगळं नसेल, कारण खाणारे, स्वतःचा विचार करणारे, स्वार्थ साधून घेणारे सगळीकडेच जास्त आहेत. जय भीम कामापुरता बोलणारे जास्त आहेत, पण स्वार्थापुरता जय भीम बोलणारे जास्त आहेत. म्हणून आपण जे कमवतोय, आपण जे कमवलाय त्याचा काही हिस्सा धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे, बाबासाहेबांची चळवळ जिवंत राहण्यासाठी दिला पाहिजे, असा विचार करणारे फार कमी लोक आहेत. आणि म्हणून मी नेहमी लोकांना आपल्या उद्देशून सांगतो, काही तर लोक बिलकुल याच विचारात राहतात, बाल्याची माय 10 बाय 10च्या खोलीत आणि समाज आणि बाकी सगळे गेले म्हणते चुली. तुम्ही नाही बाप्पा, तुम्ही तर लय चांगले असाल, काही विषय नाही आहे. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आला तिथे आज. परंतु खरोखर बाबासाहेबांचा विचार जर जिवंत ठेवायचा असेल तर बुद्ध धम्माचं आचरण तुम्ही करू शकले पाहिजे. सम्राट अशोकाने केवळ इथे स्तूपच निर्माण केला नाही, तर 2 भिक्खू कर्नाटकात पाठवले होते. माहिती आहे तुम्हाला? कोणाकोणाला माहिती आहे? सम्राट अशोकाने धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुमच्या कर्नाटकमध्ये त्या काळामध्ये स्तूप तर बनवला असेल ना, ती स्तूप, परंतु 2 भिक्खू पण पाठवले. मैसूर जे आहे ना, मैसूर कर्नाटकमध्ये, त्या मैसूर प्रदेशामध्ये महादेव नावाचे भिक्खू पाठवले होते. बघा महादेव नावाचे. आता बघा इकडं भंतीजीला आमच्या एका विचारलं इकडं कोणाचा प्रभाव आहे, ते बसल्या यांनाही मराठी कळत नाही. संघानंद भक्तजी आमचे गुलबर्ग्याला राहतात, तिथे त्यांची आमची अगोदरही भेट झाली होती खरं तर महादेव नावाचे भिक्खू सम्राट अशोकाने त्या मैसूर प्रांतामध्ये तुमच्या कर्नाटकमध्ये पाठवले होते धम्मप्रचारासाठी. पाठवले म्हणजे असे नाही जा बरं तिकडे. आता आम्हाला लोक म्हणतात भंतीजी लोक कामच करत नाही. मी म्हणतो बाबा तुमचं म्हणणं सोपं आहे, म्हणतात कुणाला पण येईल, पण तुमचं काय योगदान आहे? तुमचा नातू, तुमची नात, तुमचा मुलगा, तुमच्या कुटुंबातून तरी कोणी, तुमच्या नातेवाईकातून मधून तरी कोणी, किंवा गावातून तरी कोणी, तुमच्या तालुक्यातून तरी कोणी एखादा चांगला सिलवान गुणवान भिक्खू तुम्ही दान दिला का? तर लोक म्हणतात नाही. म्हणतात पैसे किती द्याल, हो बाकीचं सगळं काही द्याल, पण बुद्ध धम्माचा प्रामाणिकपणे प्रचार प्रसार भिक्खू संघाने केलेला आहे त्या काळामध्ये. आजही 2500 वर्षांची परंपरा आहे. तुम्ही थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये, लाओस, कंबोडियामध्ये जर गेलात तर बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना बौद्ध भिक्खू पाहायला मिळतात. आणि म्हणून सम्राट अशोकाने फक्त दुसऱ्या भिक्खूलाच म्हणाले नाही इकडे जा तिकडे जा, त्यांची व्यवस्था पण केली. जाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था, आणि दुसऱ्या भिक्खूचीच व्यवस्था केली किंवा दुसऱ्या भिक्खूलाच विनंती केली प्रचार करण्यासाठी जा असं नाही, तर स्वतःची मुलगी संघमित्रा आणि स्वतःचा मुलगा महेंद्र या दोघांनाही त्यांच्या इच्छेने भिक्खू आणि भिक्खुणी संघामध्ये दान दिलं. आणि बौद्ध धम्मामध्ये सम्राट अशोक अजरामर झाले, हेही तुम्हाला मी निक्षून सांगेल. आणि तुम्ही सम्राट अशोकाचे वंशज आहात. आणि म्हणून महादेव नावाच्या भंतीजीला मैसूरकडे याच कर्नाटकामध्ये सोडलं. आणि दुसरे भिक्खू उत्तर कर्नाटकमध्ये, तुमच्या कर्नाटकाचा उत्तर भाग जो आहे ना, त्या उत्तर भागामध्ये रखित थेर नावाच्या एका भिक्खूला, म्हणजे कर्नाटकमध्ये किती भिक्खू सोडले सम्राट अशोकाने? 2 भिक्खू सोडले बघा. आणि अशा ऐतिहासिक कर्नाटक राज्यामध्ये तुम्ही राहता, आणि त्यामुळे निश्चितच तुम्ही पुण्यवान आहात असं मी तुम्हाला प्रारंभी म्हणालो. तुम्ही हा इतिहास जतन करून ठेवला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले जे लोक इतिहास
विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाही. म्हणून तुम्हाला इतिहास निर्माण करता आला पाहिजे. बसव कल्याण मध्ये भगवान बुद्धाची मूर्ती स्थापन करून ती मूर्ती स्थापन होईल, परंतु सन्नती स्तूप असेल किंवा हा अनेगुट्टी स्तूप असेल त्याचंही तुम्हाला जतन करता आलं पाहिजे. तुम्ही वारंवार तिकडे गेले पाहिजे. मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो, आपलं घर आपल्याला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे. आपलं घर जर आपण सुरक्षित ठेवलं नाही तर दुसरे लोक वाकड्या नजरेने आपल्या घराकडे पाहत असतात. आपलं लक्ष आपल्या घरावर असलं पाहिजे, त्याची देखरेख आपण केली पाहिजे, त्याचं संरक्षण आपलं केलं पाहिजे. बुद्ध धम्माचं पण तसंच आहे, बाबासाहेबांचं पण तसंच आहे आणि ते तुम्ही निश्चित कराल. बोलण्यासाठी भरपूर आहे पण वेळ पुढे पुढे चाललाय. मला वाटतं अर्धे लोक जेवून आले बापा. मी मगाशी भक्ती बसलो होतो, भक्तीजीला विचारलं या हे लोक कुठे चालले, तर ते म्हणे त्यांच्यासाठी जेवण आहे, तर ते जेवण करायला चालले आणि सुरूच आहे भट्टी तिकडे अजूनही. जेवण फारच महत्वाचं आहे, खरंच महत्वाचं आहे. महत्वाचं नाही असं नाही. भगवान बुद्ध पण म्हणाले की उपाशी लोकांना काही शिकवू नका, पण आम्ही त्याच्या पुढे जाऊन विचार केला की आपले लोक खाता 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 खातात. बाबा अगोदर खात होते ना, आता खातात आणि पंक्ती उठायचं फक्त पाहतात. कुठं पंगत उठते, जेवण कुठं मिळते, तुम्ही नाही. काही काहींची गोष्ट. पण मला म्हणायचं या पोटेच्या भुकेपेक्षा ही ज्ञानाची धम्माची भूक जी आहे ती अत्यंत महत्वाची आणि गरजेची आहे आणि ती भूक भागली पाहिजे. त्यासाठी म्हणून सुरेश मोरे साहेबांनी खटाटोप केला, एवढा खर्च करून इथे आम्हाला या मान्यवरांना बोलवलं तुमचं प्रबोधन व्हावं म्हणून. आणि म्हणून केवळ जिथे गेलो तिथे भाकरीतच जीव ठेवू नये. खरं तर बाबासाहेबांची पुण्याई आहे, रोज पंचपक्वान खाऊ शकतो घरी. एक काळ होता त्या पत्रवाळीवरती एकीकडून कुत्रे आणि दुसरीकडून आपली माणसं असायची. पण आज काळ असा आहे बाबासाहेबांची पुण्याई की रोजच्या रोज पुरणाची पोळी तुपासह, रोजच्या रोज पुऱ्या. आणि बाबा तुमच्याकडे काय काय पाहुणचार असते ते रोजच खाऊ शकता तुम्ही बिलकुल. आणि त्यामुळे आपण धार्मिक कार्यक्रमामध्ये, प्रवचनांच्या कार्यक्रमामध्ये भोजनाला महत्व देऊ नये. आणि त्यामुळे मी अधिक बोलणार नाही, कारण बोलत गेलो तर पुन्हा तुम्ही म्हणाल बाबा तुम्हाला सवय आहे की नाही माहित नाही. तिकडे आमच्याकडे रात्रभर धम्म परिषद चालते महाराष्ट्रात काही काही ठिकाणी आणि लोक बसून राहतात, बिलकुल ऐकतात. नाही तर मग मी लोकांना सांगतो बा, एका ठिकाणी असंच सुरू होतं प्रवचन एका महाराजाचं आपल्या, आणि प्रवचन सुरू होतं तर मग ते समोर असे लोक बसले. महाराज ज्ञानी होते, बोलत बोलत फार उशीर झाला, रात्रीचे 12 वाजले. महाराजाला वाटलं बा लोकांना फार इंटरेस्ट आहे ऐकण्याचा म्हणून महाराज बोलतच होते. आता ज्यांना बोलण्याची सवय असते आमच्या सारख्यांना त्यांना वाटते बा किती सांगून, काय सांगून, किती म्हणजे अजून किती सांगू. पण ते समोरचे लोक असतात, त्यांची बसण्याची कॅपॅसिटी असते, त्यांना सवय नसते हे ऐकण्याची काय. तर ते लोक जे आहेत रात्रीला उशीर झाला म्हणून एक 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 डिलीट होत होत. डिलीट होणं समजतं तुम्हाला, तुम्ही नाही झाले बाबा डिलीट, पण डिलीट होत होते, असे निघून जात होते. त्यांना वाटलं बा हे काय लावलंय भारोड, हे कधी संपत्ती कधी संपत्ती, आता आमच्या बद्दल वाटत असेल काय सांगा. तर मग ते चालले होते, पण एक सगळे लोक गेले, एक मात्र बसून राहिला समोर. पण महाराज देखील ते सांगत होते, त्यांचं प्रवचन करत होते, त्यांचा उत्साह काही कमी झाला नाही. त्यांना वाटलं बा बाकीचे अज्ञानी आहेत ते गेले, हे एकटच ज्ञानी आहे, हे एकटच ज्ञानी आहे तर आपण याला बोललो पाहिजे, शिकवलं पाहिजे. महाराज अजून बोलत होते. बोलता बोलता मग अजून भरपूर वेळ झाला तर महाराजाच्या मनात विचार आला, बा एकदा थांबून विचारू तरी याला, नेमकं तू एकटाच कसा काय बसला. महाराज माईक बाजूला केला आणि त्याला विचारलं, बा एवढे लोक निघून गेले म्हणे, तू एकटाच कसा काय बसला, एवढं कसं तुला आवडू लागलं म्हणे बा हे प्रवचन. तर ते लगेच तटकर हात जोडून बसलं महाराजांच्या समोर. आणि महाराजला म्हणे, महाराज माफ करा म्हणे, गैरसमज करून घेऊ नका, तुम्हाला जसं वाटते तसं नाही. महाराज म्हणे कसं, तुम्हाला वाटत असं का मला आवडते म्हणून मी बसलो. तर महाराज गणित तसं नाही आहे. तर महाराज म्हणे कसं आहे मग. महाराज तुम्ही ज्या घोंगडीवर बसून प्रवचन देऊ लागले ती घोंगडी माझी आहे की माझी तेवढी घोंगडी मला जेव्हा मिळाली तेव्हा मी इथून सटकतो, मी याची वाट पाहण्यासाठी इथं बसलो. आमचं तसं होऊ नये आणि म्हणून आम्ही काय आधी बोलत नाही, पण तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो, तुम्ही बसला म्हणूनच बोलतोय, पण जाता जाता एवढंच सांगेल की आपण सिरियस झालो पाहिजे धम्माचं आचरण करण्यासाठी. बाबासाहेबांच्या ठिकाणी महानच होते.
त्यांचं महान असणं कोणी कमी करू शकत नाही. भगवान बुद्धच होते. त्या भगवान बुद्धाचं म्हणजे महात्म्य किंवा मोठेपण जे आहे ते कोणीच कमी करू शकत नाही. बिलकुल बुद्धाच्या ठिकाणी महान आहे, त्यांचा धम्माच्या ठिकाणी महान आहे, संघाच्या ठिकाणी महान आहे, बाबासाहेबांच्या ठिकाणी महान आहे. पण फक्त त्यांचं गुणगान गायल्यामुळं, त्यांचा जय जयकार केल्यामुळं, त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्यामुळं, त्यांचे स्मृती दिन साजरे केल्यामुळं, त्यांच्या नावाने त्यांच्या जयंत्यांच्या निमित्त आपण चांगले चांगले कपडे घेतल्यामुळं, त्यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी पंचपक्वान्न खात असल्यामुळं त्यांच्या कार्याचा काही गौरव होत नाही. खरा कार्याचा गौरव त्यांच्या तेव्हाच होतो त्यांचा विचार जेव्हा आपण अनुसरतो. आणि तुम्हाला मी सांगतो, खरोखर तुम्ही इकडे तिकडे जर पाहत असाल, अभ्यास करत असाल सूक्ष्मपणाने, तर आपल्या भारतातले सर्व लोक, कोणावर टीका टिप्पणी करत नाही आपण, पण तुम्ही पहा, सगळे लोक आपापल्या धर्म परंपरेचा सन्मान करतात. त्यांच्या प्रथा परंपरा तुमच्यासाठी जरी त्या अंधश्रद्धा आहे, परंतु त्यांची त्याच्यावर श्रद्धा आहे. लोक आपल्या आपल्या धर्माची, आपल्या आपल्या धर्म परंपरेची, आपापल्या दैवताच्या प्रती श्रद्धा स्थापित करतात, प्रकट करतात, व्यक्त करतात. आणि आपण फक्त सांगायचं की बुद्ध असे होते, बुद्ध तसे होते, बाबासाहेब असे होते, बाबासाहेब तसे होते. काय होईल त्यांना? बाबासाहेब होते तसे होतेच, बिलकुल. ते बोधिसत्व होते, महापुरुष होते, महामानव होते, घटनाकार होते, जे होते ते होते, ग्रेट होते बाबासाहेब. पण त्यांचं ग्रेटत्व जे आहे, फक्त आपण गुणगानच करत असेल तर त्यांच्या विचारांचा प्रचार कोण करेल? आणि विचारांचा प्रचार तेव्हाच होतो जेव्हा आपण स्वतःपासून सुरुवात करू. म्हणून मी आपल्या लोकांना नेहमी सांगतो, भारत बाबासाहेबांना बुद्धमय करायचा होता, पण बुद्धमय करायचा तो आपल्या भरोशावरही करायचा होता. तर आपण पंचशील पाळलं, आठवड्यातून एक दिवस अष्टशील पाळलं, बुद्ध विहारात जात राहिलो, धम्मकार्यासाठी योगदान देत राहिलो, आपल्या माणसांना ओळखत राहिलो, माणसाशी माणुसकीनं वागत राहिलो, आई वडिलांची सेवा करत राहिलो, मूल बाळ यांच्यावर चांगले संस्कार टाकत राहिलो, तर बौद्ध धर्माचा प्रचार होईल की नाही? भारत बुद्धमय होईल की नाही? बिलकुल होईल. आणि त्यामुळे भारत बुद्धमय करायचा असेल तर आपण त्याचं आचरणिक पालन केलं पाहिजे, असं मी माझ्या धम्मदेशनेतून तुम्हाला सांगेल. आज या मंगलमय दिनी कर्नाटकामध्ये खरोखरच आम्हाला आनंद झाला बघा येऊन. असं बोलवलं पाहिजे. लोक प्रवचन ऐकतात आणि प्रवचन सांगतात, आम्ही ऐकतो म्हणून व्हॉट्सअपवर वगैरे मेसेजेस करतात, कधी कधी कॉल करतात लोक, आम्ही इकडनं बोलतो तिकडनं बोलतो, कर्नाटकमधून कोणी तेलंगणामधून बोलते, कोणी केरळमधून बोलते, कोणी गुजरातीतून बोलते, तर कोणी कुठून बोलते. बिलकुल लोकांमध्ये परिवर्तन होत आहे काही, पण सगळ्याच लोकांमध्ये परिवर्तन आहे. खरोखर काही लोक जागेवरच आहे, न्यूट्रल. बाबासाहेबाचं काम त्यांना सांगितलंय म्हणते, मला काही देणं घेणं नाही, माझं पोट भरलंय म्हणते, बस माझ्या पोरीला असं बनवायचं, पोराला तसं बनवायचं, माझी माडी बनवायची, बंगला बनवायचा, आणि मला गाडी घ्यायची, एसी बनवून घ्यायची घरामध्ये, टीव्ही घ्यायचंय, काय घ्यायचंय, बस तेवढ्यातच गुंग आहे. आणि बटन दबलं एक दिवस की झाले डिलीट. फोटोला हार घातला पोरांनी, त्यांचं पुण्यानुमोदन केलं की झालं. बाबासाहेब म्हणाले, माणसांमध्ये प्राण्यांमध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवा. जगा, स्वतःसाठी पण जगा, परिवारासाठी पण जगा, पण केवळ परिवारासाठी स्वतःसाठी जगू नका, समाजासाठी पण जगा. कारण आपण माणूस आहोत. धन दौलत कमवली आणि ती स्वतःसाठीच जर उपभोगली तर आपण मेलो की लगेच लोक म्हणतात, यांचा अंगठा घ्या म्हणतात, एकदा नाकातलं, गळ्यातलं, हातातलं, पायातलं कुठं काय राहिले काय पहा म्हणतात, कुठं बटवा बिटवा उशी खाली वगैरे कुठं काय ठेवलाय का ते पहा म्हणतात. जे भारी भारीचं आहे ते काढून घेतात आणि उचला म्हणतात, आता चला आंघोळ करा म्हणतात. पोस्टमार्टम जर केले तर आंघोळ आहे, पोस्टमार्टम जर केलं नाही तर बाकी सगळं जे काही इथून घेऊन चाललो होतो, ज्याच्यात खूपच जीव होता, ते काढून घ्या. कोणीतरी येते दाटून उठून रडत आमटी काढते, गळ्यातलं काढते, कानातलं, हातातलं, नाकातलं, पायातलं, बोटात काहीच ठेवत नाही. काही ठिकाणी मी ऐकलं, ते गळ्यातला फुटका मणी असते म्हणून कोणता, त्याच्यात माती असते, ती मणी ठेवते म्हणे तोंडात, म्हणजे भूत होऊन लागू नये म्हणून. बस सगळंच काढून घेतलंय आणि भूत होऊन लागेल म्हणून ते ठेवते म्हणे. तरी पण 2 ठिकाणी ते थांबवते म्हणे, वेसीवर कुठं तरी. तुमच्याकडे थांबवतात? थांबवतात लोक बघा. आणि तिथं पीठ तांदूळ ठेवतात लोक. कशासाठी? तर ती येऊन ते तिथून खाऊन परत जा, घरी येऊ नये त्यानं पुन्हा. म्हणजे भीती कशाची? तर भूताची आहे, म्हणजे ते भूत होऊन लागू नये म्हणून. तर बघा परिस्थिती अशी आहे, भगवंताचं वचन आहे की आपण जातो, मी जाऊ, तुम्ही जाऊ, कोणी जाऊ, ज्याच्यात खूप जीव असतो आपला, धनात काय 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 सगळं इथेच जाते. बघा
मान सन्मान पद काय काय जे काही आहे ते सर्व इथेच ठेवावं लागते आपल्याला. जातो रिकाम्या हाताने, येतो रिकाम्या हाताने आणि जातो रिकाम्या हाताने. कर्मविपाकानुसार सगळं काय जे घडायचं ते घडते, रिकामे जातो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले हा देह वाया नाही गेला पाहिजे, संपत्ती पण वाया नाही गेली पाहिजे. तुमची इच्छा असो नसो ती संपत्ती मुलांकडे तर जाईलच जाईल, पण तिचं पुण्य कधी कराल. म्हणून धम्म कार्यासाठी तुम्ही जर दान देत राहिलात चौथा हिस्सा, तर निश्चितपणे धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. ते पुण्य बुद्धाला जिवंत ठेवण्यासाठी, बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी तुमचं पुण्य होईल. आणि ते पुण्य जर झालं तर सुगतीसाठी तुमच्या कारणीभूत ठरेल. आणि म्हणून तुम्ही निश्चितपणे मला विश्वास आहे की भगवंताच्या मूर्तीचा तुमचा जो काही संकल्प आहे 110 फूट उंच भगवंताची मूर्ती काहीच दिवसांमध्ये म्हणजे लवकरच तुम्ही निर्माण कराल. आणि त्या मूर्तीचं लोकार्पण अनावरण करण्यासाठी पण आम्हाला बोलवाल आणि आम्ही जरूर येऊ तुम्हाला शाबासकी देण्यासाठी. हा शब्द देतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवतु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सूचना आहे सर्वांना. खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो. निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात. एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत. ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाची असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात. तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे. आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. दी ग्रेट हॅपीनेस. शरणं गच्छामि.